ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हराळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. छात्र प्रबोधन स्पर्धा अंतर्गत सादर करीत आहोत अभिवाचन. अभिवाचनाचे विषय आहे मैत्री. प्रस्तुत कथेचे नाव मैत्र. लेखक फारुख काझी. सूर्य मावळतीकडे झुकू लागला आणि ज्याची त्याची घराकडे परतायची गडबड सुरू झाली. 6वीत शिकणारा अमृत शाळेतून परत आला आणि खेळायला पळाला. जीजीनं त्याला बोलावून घेतलं. जीजी म्हणजे अमृतची आजी. बाळू, हे बाळू, घरात ये आता, कडूस पडायला लागले, हातपाय धु आणि देवाच्या पाया पड. अमृत आला. हातपाय धुवून देवघरात गेला. अरे रानात कुठं घालतोयस मेंढर, बाहेर काढा दे, आजी ओरडली. जिज्जी कोणावर ओरडती बरं? अमृत आतून डोकावून पाहू लागला. एक मेंढ्या काका आपली मेंढरं रानात घेऊन आलेला. जिज्जी कशाला ओरडती? अगं मेंढरी आणले काकांनी, चारू दे की. अमृत जीजीला बोलला. लई शाळा आहेस म्हणत्या, ग बस, आजी जरबेनं बोलली. मेंढक्या काका मेंढ्या हकारत जवळ आला. लेकरू गुन्ही हाय मावशे, थोडा वेळ चारून निघतो जी इथनं, चगाळ खात्याल. मेंढ्या काका थोडा वेळ थांबून पुढे निघून गेला. तोवर अमृत त्याच्या मागोमाग फिरू लागला. गप्पा मारता मारता त्यांच्याबरोबर बांधापर्यंत गेला. मेंढ्या काका काही दिवस रानात येत राहिला. एके दिवशी जोराचा पाऊस आला तर त्याने रानातच मुक्काम केला. जीजी म्हणाली, बाळू जा, त्यासनी भाकरांनी कालवून देऊन ये. अमृतनं गरम गरम भाकरी आणि कालवण नेऊन दिलं. सकाळी चहा पण नेऊन दिला. काका, तुमचं गाव कोणतं आणि हे मेंढ्या घेऊन तुम्ही इथं कशाला येता? अमृतने गप्पा मारता मारता प्रश्न केला. आम्ही कोल्हापूरकडचे, पावसाच्या अगोदर आम्ही इकडे येतो. पाऊस काळ थांबतो आणि पाऊस संपला की मग गावाकडं परत जातो. मेंढरांच्या कोकरांना वाड्यात टाकता टाकता काका बोलला. आणि तुमच्या घरची? आहेत की, एक ग्वाड पोरगी आहे, तुझ्या एवढीच, गोदावरी नाव आहे, लय बोलती पोरगी. असं म्हणत काका गालातल्या गालात हसला आणि हरवून गेला. त्याला गोदावरीची आठवण झाली. तो काहीच बोलेना म्हणल्यावर अमृत खट्टू झाला आणि उठून जायला लागला. अहो अमृत सरकार, काय झालं, असा अचानक का उठून चालला? पण अमृतने ऐकलं नाही. काकाला हसू आलं. काका पुन्हा कामात गुंतून गेला. बरेच दिवस झाले काका काही आला नाही. जीजे काका आले नाहीत, कुठं गेला असेल? अमृत काळजीच्या सुरात विचारू लागला. कुणास ठाव, दुसरं गाव जवळ केलं असल, एका जागी थांबून कसा चालल. जीजी असं बोलली की अमृतला काकाची जास्तच आठवण व्हायची. अमृत रोज वाट पाहायचा. काही दिवसांनी काका आणखी काही मेंढ्यांना घेऊन येताना दिसला. अमृत धावतच त्यांच्याकडे गेला. अहो अमृतराव, आपली भेट नाही झाली इतक्या दिवसात. महादू हा आपला मैत्र अमृतराव. अमृत खुश झाला. काका, आपला मैत्र म्हणजे दोस्त. काका, तुम्ही पण कोल्हापूरकडचीच का? अमृतनं महादा काकाला विचारलं. होय होय, आम्ही बी तिकडचेच. आता पाऊस काळ सरत आला, आता माघारी जायला पाहिजे म्हणून सगळे जमा व्हायलोय. अमृतने मेंढ्या काकाकडे पाहिलं. काका, तुम्ही पण जाणार? होय, मी बी जाणार, पण जाण्याआधी अमृत सरकारला भेटून जाणार. मैत्र आहे ना तो आपला. असं म्हणताच अमृत धावतच काकांच्या गळ्यात पडला. काकाने एक चॉकलेट काढून दिलं. अमृतने ते घेतलं. काकाला टाटा करत घराकडे पळाला. लय जीव लावला या पोरानं. जाताना रडायला लागला तर काय करायचं? काका पुटपुटला. मग न भेटता जावं लागल. महादा बोलला. नाही, तसं नका करायला, भेटून जाईल त्याला, नाहीतर जीवाची तगमग व्हायची माझ्याच. असं म्हणत काकाने डोळे पुसले. पाऊस काळ संपला आणि मेंढ्यांची गावाकडे परतायची तयारी सुरू झाली. अखेर परतीचा दिवस आला. काका अमृतला भेटायला आला. काका, माझी आठवण ठेवा, पुढल्या वर्षाला इथंच या, मी वाट बघतो. अमृत रडवेला झाला होता. वय अमृतराव, जगलो वाचलो तर येणारच की. असं म्हणत काकाने अमृतला मिठी मारली. काका, अमृत पण रडायला लागला. काका, हे तुमच्यासाठी.
अमृतने हातातली कानटोपी काकाला दिली. आणि हो कशा पायी? मोठं झाल्यावर द्या, आता नको. काका प्रेमानं बोलला. जीजी म्हणाली, आता गारठं पडायला लागलंय, कानटोपी पाहिजे, तुमच्यासाठी आणली मी बाजारातनं. काकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. 4 दिवसांची ओळख आणि मनात घर करून गेलं लेकरू. काकानं आपल्या पिशवीतनं एक छोटी पिशवी काढली. आणि हे आमच्या अमृतरावांसाठी. असं म्हणून काकानं पिशवी अमृतच्या हाती दिली. अमृतने पिशवी उघडली. त्यात एक टी शर्ट होता. काकांनी अमृतच्या अंगावर टी शर्ट घातला, अबोली रंगाचा, मऊ मऊ. अमृत खुश झाला. चहा झाला आणि मेंढक्या काका जायला उठला. जीजीच्या पाया पडला. मावशे, लय गोड आहे लेकरू. पुढल्या वर्षाला येणं जमल ना जमल, लेकराची काळजी घ्या. आता ह्यो मैतर परत भेटल ना भेटल, समधे जण काळजीनं राहा. असं म्हणत काकाने गळ्यातल्या गमजानं डोळे पुसले आणि आपली परतीची वाट धरली. अमृतच्या डोळ्याचा डोह भरून आला होता. अमृत पाठमोऱ्या मैतराकडे तो दिसेनासा होईपर्यंत टक लावून पाहत राहिला. पुढील कविता खराखुरा मित्र. लेखक एकनाथ आव्हाड. ही कविता छात्र प्रबोधन 2014 मधून घेतली आहे. माझा हा मित्र मला नाही कधी रागवत, माझा हा मित्र मला नाही कधी रागवत, टिंगलटवाळी करून नाही कधी चिडवत, टिंगलटवाळी करून नाही कधी चिडवत. वेळेला माझ्या तो सदा उपयोगी पडतो, वेळेला माझ्या तो सदा उपयोगी पडतो. अंतरंगीचे भाव त्याचे कधीच ना दडवतो, अंतरंगीचे भाव त्याचे कधीच ना दडवतो. बहाणा करून तो कधीच नाही फसवत, बहाणा करून तो कधीच नाही फसवत. माझ्या मनालाही तो ठेवतो खळखळून हसवत, माझ्या मनालाही तो ठेवतो खळखळून हसवत. त्याच्या सुंदर विचाराने माझे पोषण होते, त्याच्या सुंदर विचाराने माझे पोषण होते. त्याच्या सहवासात दिन आनंदात जाते, त्याच्या सहवासात दिन आनंदात जाते. असा माझा मित्र सदा सर्व हसरा, असा माझा मित्र सदा सर्व काळ हसरा. पुस्तकासारखा खराखुरा, पुस्तकासारखा खराखुरा, मित्र नाही दुसरा, मित्र नाही दुसरा. पुढील ललित लेख ती आता वर्गात नाही. लेखिका रेणू दांडेकर. हा ललित लेख छात्रप्रबोधन सुबोध ग्रामीण दिवाळी विशेषांक 2023 मधून घेतला आहे. इयत्ता 7वीचा वर्ग. वर्गात 35 मुलं मुली होती. या वर्गाचं वैशिष्ट्य असं की ही सगळी मुलं मुली इयत्ता 1लीपासून एकत्र होती. त्यामुळे त्यांचं खूप घट्ट नातं होतं. कधी भांडण झालं तरी लगेच एकत्र यायचे. नंबर येवो न येवो सगळ्या कार्यक्रमात, खेळात, स्पर्धात भाग घ्यायचे. एक दिवस वेगळंच घडलं. अचानक त्यांच्या वर्गात एक नवा चेहरा दिसू लागला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एका नव्या प्रवेशाने वर्गात सगळे चकित झाले. हा प्रवेश होता एका मुलीचा. तिचे वडील सैन्यात होते. वडिलांचं पोस्टिंग बॉर्डरवर म्हणजे फील्ड पोस्टिंग आलं होतं. म्हणून तिची आई आणि ती या गावात राहायला आल्या. इथे तिची मावशी राहायची. मुलं तिच्याकडे वेगळ्याच दृष्टीने पाहत होती. ही आपल्या वर्गात असणार, ही कशी आपल्यात येणार? वर्गात पहिल्या बाक्यावर ती एकटी बसू लागली. मुलं तिच्याशी बोलेनात. सरांच्याही हे लक्षात आलं. वेगळे प्रयत्न करायला हवेत. असं गट करून राहणं चांगलं नाही. सगळ्यांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. हे मुलांना समजलं पाहिजे. यासाठी काय करावं याचा विचार ते करू लागले. तिला मात्र याची सवय होती. दर 2-3 वर्षांनी नवी शाळा, नव्या मैत्रिणी, नवा वर्ग, नवे शिक्षक यांच्याशी जुळवून घ्यायची तिला सवय झाली होती. या शाळेत काही दिवस असेच गेले. वेगवेगळ्या प्रकारे ती मुलामुलींशी जुळवून घेत होती. आणि गंमत म्हणजे इतकी वर्ष वर्गात येणाऱ्या पहिल्या मुलाला परीक्षेत हिच्यापेक्षा कमी गुण पडले. त्यामुळे इतर मुलांना हिचा अधिकच राग आला. तिला आपल्या सामावून घेण्याऐवजी मुलं तिचा रागराग करू लागली. पहिलं सत्र असंच गेलं. खरं तर तिला मनातून खूप वाईट वाटत होतं. तिची आई तिला समजावायची. अगं, पहिल्यापासूनचा त्यांचा गट आहे. ते एकदम कसं तुला त्यांच्यात घेतील? ते राग धरतील, तुझा द्वेष करतील. पण आपण त्यांच्याशी मैत्रीच करायची. मैत्रीनं द्वेष मरतो. दुसऱ्या सत्रात होतं स्नेहसंमेलन. कोणत्याच कार्यक्रमात मुलं तिला आपल्यात घेईनात. ही गोष्ट त्याच्या वर्गशिक्षकांच्या आधीच लक्षात आली. एक दिवस सर तिला म्हणाले, तू एकटी एकदा कार्यक्रम सादर कर. तू वेगवेगळ्या शाळेत होतीस, प्रत्येक ठिकाणी काही वेगळं बघितलं असशील.
त्यावर आधारित मनाने तूच काही सादर कर, आमची हरकत नाही. तिला खूप आनंद झाला. ती पटकन म्हणाली, मग सर ते मला त्यांच्यात घेतील? ते मला हवंय सर. माझे बाबा सैन्यात आहेत. त्यांचं पोस्टिंग आता बॉर्डरवर आहे. ते मला युद्धकथा सांगतात. ते ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहतो. असं काहीतरी सादर करावं असं माझ्या मनात आहे. तिचं मत वर्गात मुलांना कळलं, पण ती काय करणार हे कळलं नाही. तो दिवस उजाडला. मुलांनी देशभक्तीपर गाण्यांचं नृत्यातून सादरीकरण केलं. त्या कार्यक्रमाला खूप टाळ्या पडल्या. मग ती स्टेजवर आली. हातात भारताचा झेंडा, कपाळाला माती लावून ती बोलू लागली. तुमच्यापैकी कोणी आपल्या देशाच्या सीमा बघितल्या आहेत? तिथे कोणी गेले? मी गेले आहे. मी बॉर्डर पाहिले. तिथल्या जवानांशी बोलले आहे. तळहातावर प्राण घेऊन गस्त घालताना त्यांचा पाहिलंय. मी गेले सुचितगडाला. समोर बॉर्डर दिसते. एका बाजूला फडकणारा तिरंगा आणि एका बाजूला पाकिस्तानचा झेंडा. तिथलं झाड जे आपल्या हद्दीत आहे आणि त्यांच्याही तिथल्या चहाच्या टपरीवर ठेवलेले बॉबचे तुकडे. तिथे शहाद्यांचे फोटो पाहून ऊर भरून येतो. मी तेथे तिरंगा घेऊन नाचायली. आणि इथे आपण साधं वर्गात एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाही तर देश कसा जुळवणार? ती बोलत होती. सगळे ऐकत होते. तिच्या बोलण्यातून सगळेच जण सुचितगडला पोहोचले. वर्गातल्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली. सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तिची क्षमा मागितली. त्यांनी तिला आपल्यात सामावून घेतलं. तिला खूप आनंद झाला होता. नाताळाची सुट्टी संपून मुलं शाळेत आली, पण वर्गात ती नव्हती. मुलं तिला शोधू लागली. शेवटी एकाने सरांना त्याबाबत विचारलं. सर काहीच बोलेनात. शेवटी धीराने सर म्हणाले, ती आता या वर्गात नाही येणार. तिच्या बाबांचं पोस्टिंग झालंय. ती आता नव्या शाळेत भरती झाली. पुढील विनोद छात्रप्रबोधन 2019 मधून घेतला आहे. विनोदाचे नाव इनोद इनोद इनोद. एका माणसाचं गाढव हरवतं. तेव्हा गर्दीत गुडघे टेकून तो देवाचे आभार मानू लागतो. त्याचा मित्र त्याला आश्चर्यचकित होऊन म्हणतो, तू देवाला दोष द्यायचा सोडून आभार काय मानतोस? तो माणूस म्हणतो, देवाची एक कृपाच म्हणायची. माझं नशीब चांगलं. मी गाढवावर नव्हतो, नाहीतर गाढवासोबत मीही हरवलो असतो. पुढील नाट्यछटा मला प्रसिद्ध व्हायचा आहे. लेखिका क्षितिजा आगाशे. ही नाट्यछटा छात्रप्रबोधन सुबोध ग्रामीण दिवाळी विशेषांक 2023 या पुस्तकातून घेतली आहे. अहो मला प्रसिद्ध व्हायचंय. का म्हणून काय विचारता? आमच्या वर्गातली ती समीरा गोडबोले एका मराठी सिरियलमध्ये काय दिसली तेव्हापासून तिला एवढी डिमांड आली म्हणून सांगू. शाळेत तिला सगळ्यांची सूट. दांडी मारा, अभ्यास न होऊ दे, परीक्षा बुडू दे. तिला सगळ्या सवलती आणि आम्हाला मात्र छोट्या छोट्या गोष्टीत शिक्षा. सगळेजण तिच्या अगदी पुढे पुढे करतात. मुख्याध्यापकांनी केबिनमध्ये बोलून शब्बाशी काय दिली, सत्कार काय केला. आमच्या वर्गातील ती खडूस प्रीती, ती सुद्धा समीराशी गोड गोड बोलते आणि बाई समीरेला काही सुद्धा बोलत नाही. ती कित्येक तोरा मिरवते त्याचा. हो, कारण खरं तर आधी ती एका डान्स शोमध्ये विजेती झाली म्हणून तिला ती सिनेमा मिळाली. सिरियल मिळाल्यावर तर तिला आणखीनच भाव मिळायला लागला. आम्ही पडलो गावाकडचे. मग आमच्याकडे कशाला कोणाचं लक्ष जातंय? कारण आम्ही प्रसिद्ध नाही ना. हो, शाळेतल्या एखाद्या नाटकात किंवा कार्यक्रमात बाईंनी घेतलेलं आणि त्यात छान कामसुद्धा केलं होतं तर तुम्ही सगळे काय म्हणालात? काय? शाळेतल्या कार्यक्रमात भाग घेतलास ना? अगं, आम्ही सुद्धा शाळेत खूप कार्यक्रमात भाग घेत असू. त्यात काय एवढं? त्या समीरासारखं टी व्हीवर चमकून दाखव, मग मानू तुला. म्हणजे मला त्या समीरासारखं चमकावंच लागेल. तुमचं म्हणणं मनावर घेऊन झाले मी स्टार. हो, हे दोन्ही ड्रेस छान आहेत, पण त्यातला तो तिसरा आहे ना गुलाबी रंगाचा, तो द्या. काय सेल्फी हवाय का? देते, पण जास्त नाही हां. मला शूट आहे लगेच. हो, आत्ताच 100 एपिसोड पूर्ण झालेत सिरियलचे. थँक्यू. काय तुम्ही नवीन सिरियलसाठी घेताय? ओके, चालेल. काय म्हणालीस आई? कधी न बोलवणाऱ्या नातेवाईकांनी बोलवलंय, ते सुद्धा मला घेऊन. माझीच कमाल ना. काय तुमच्या शाळेत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचंय? जमेल. नक्की. आता नाही हो, ऑटोग्राफ मिळणार. मी खूप बिझी आहे. बापरे.
पण त्याचबरोबर अभ्यास, परीक्षा, भरपूर काम, खाण्यावर बंधनं, किती कटकटी चालू झाल्यात. शूटिंग म्हणजे आईला सोडून लांब राहायचं, सारखं पाठांतर करायचं, शाळेच्या परवानग्या मिळवायच्या, हे अवघडच. शिवाय छान छान ड्रेसेस, त्यावरचे दागिने खरेदी करायचे, म्हणजे आईची किती धावपळ. मी स्टार झाले खरी, पण त्यासाठी आधी खूप खूप कष्ट करावे लागत आहेत. काय विचारताय? कसले कष्ट? टीव्हीमध्ये दिसायचं, गोड गोड बोलायचं आणि स्टार म्हणून मिरवायचं. सोपं नाही ते. सलग 18 तास शूटिंग चालतं. वेळेवर जेवता पण येत नाही. झोपायला रात्रीचा 1 वाजतो. दुसऱ्या कोणाची चूक झाली तरी सारखे रिटेक. बापरे. कोण तुम्ही व्यायामाचे सर? काय म्हणताय? फिटनेससुद्धा खूप सांभाळावा लागेल. भजी, वडे, तेलकट, तुपकट, बेकरीचे पदार्थ सगळं बंद. आजारी पडून चालत नाही. छे बाबा, फारच कष्टाचं आहे हे आयुष्य. त्यापेक्षा माझं गावातलं आयुष्यच खूप बरं होतं. एकदा शाळा झाली की निवांत गावभर फिरायचो, नदीच्या पाण्यात खेळायचो, भरपूर जागा आणि शुद्ध मोकळी हवा, चिंचा, बोरं पाडायचो. शहरात एक फळ म्हटलं की 30 रुपये किंवा त्यापुढे भाव, पण गावात दगड मारला की फळं हातात. किती आरामात चाललं होतं सगळं गावात. शिवाय तिकडे आईसाहेब असायच्या दिमतीला. राहण्याचे हाल, खाण्याचे हाल आणि बुडालेला अभ्यास भरून काढावा लागतो ते वेगळंच. परीक्षासुद्धा द्यावीच लागते. म्हणजे सगळ्यांची परीक्षा झाली तरी माझ्या डोक्यावर परीक्षेचं ओझं असतंच. खरं सांगू का, आता माझे पूर्वीचे मित्र मैत्रिणीसुद्धा माझ्याशी अंतर राखून असतात. नको नको मला ही झगमगती दुनिया. काय, मी अजून स्टार झालेच नाही आहे. स्वप्नरंजन होतं तर हे मला आता मला म्हटलं, दिसतं तेवढं सोपं नाही हे प्रसिद्ध होणं. जाऊ दे, त्यापेक्षा आधी मी शिक्षण पूर्ण करते, ते महत्त्वाचं आहे. मग बघूया टीव्हीवर जायचं. सध्या तरी आजी म्हणते तेच खरं. ठेविले अनंत्य तैसेची राहावे, चित्त सोजावे समाधान. एकांकी ही वाट नसावी, सन्मित्रांची साथ असावी. एकांकी ही वाट नसावी, सन्मित्रांची साथ असावी. स्वप्न उद्याचे सत्य बनविण्यात श्रद्धा आम्ही करणार. आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार. कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच ना थकणार. धन्यवाद.